गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये मोल कन्सेप्टच्या क्रॅश कोर्सच्या लेक्चर नंबर 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल. मोल कन्सेप्टमध्ये आपण लास्टच्या लेक्चरला अटॉमिक मास काय आहे डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यासोबत अटॉमिक मास मध्ये आपण ग्रॅम अटॉमिक मास आणि AMU या 2 युनिट पण बघितलेले होते. त्याच्या पुढे जाऊन नंबर ऑफ मोल बघितलेले, कॅल्क्युलेट कशी करायचे असतात, मोल कन्सेप्टची डिस्कवरी कशी झाली हे बघितलं. मोल कन्सेप्टचे 3 फॉर्म्युले बघितले. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला होता की जो N इज इक्वल टू PV अपॉन RT हा एक फॉर्म्युला बघितलेला. ओके. त्याच्या पुढे जाऊन आपण कन्सेप्ट वाईज आपण बघितलं. पहिल्या कन्सेप्ट मध्ये 4 फॉर्म्युले, दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये रिलेशन्स बघितलेली होती. त्यानंतर 3 नंबरच्या कन्सेप्ट मध्ये आपण काय केलं तर मोल आणि गिवन व्हॅल्यू यांच्यामध्ये काय रिलेशन होतं, आणि जी लास्ट जी कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं जी गिवन व्हॅल्यू आहे त्या गिवन व्हॅल्यूला तुम्हाला जर मोल मध्ये कन्वर्ट करायचं असेल मोल मध्ये, तर आपण काय करतो इनटू मोलर मास करतो. आता गिवन व्हॅल्यूची जी काय व्हॅल्यू आहे ती काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की ते कसं कन्वर्ट होणार आहे. मोल वरून जर तुम्हाला मोलेक्यूल पाहिजे असतील मोलेक्युल्स, तर आपण काय करतो इनटू ॲव्होगॅड्रो नंबर, आणि या मोलेक्युल्सच्या मदतीने मग आपल्याला काय काय भेटणार आहे ऍटम्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तसेच आयन्स जे असतात आयन्स, त्या आयन्सची पण आपल्याला इन्फॉर्मेशन इथून आपल्याला भेटणार आहे. या कन्सेप्ट वरती थोडेसे न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघूया आणि नंतर मग आपण डेली प्रॅक्टिस पेपरची जी शीट आहे ती डिस्कस करूया. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक क्वेश्चन असा आहे बघा. काय क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट इन 1.8 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. याच्यामध्ये फर्स्ट आहे टोटल नंबर ऑफ ऍटम्स आणि कॅपिटल B आहे टोटल नंबर ऑफ ईच टाइप ऑफ ऍटम्स. प्रत्येक टाइपचे जे काय ऍटम्स असतील त्यांचे टोटल नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला जी गिवन व्हॅल्यू आहे ती काय आहे बघा. गिवन व्हॅल्यू आहे 1.8 ग्रॅम. ओके. ही गिवन व्हॅल्यू आहे. या गिवन व्हॅल्यूवरून आपण मोल कॅल्क्युलेट करूया. कसं करणार तर इनटू मोलर मास का डिवाइड मोलर मास. व्हेरी गुड. इथं डिवाइड केलं पाहिजे. नंबर ऑफ मोल्स आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे गिवन मास अपॉन मोलर मास. त्याच्यावरून मोल काढूया. या मोल वरून तुम्हाला मोलिक्युल्स भेटतील आणि मोलिक्युल्स वरून तुम्हाला कोण भेटणार आहेत ऍटम्स भेटणार आहेत. म्हणजे आपला वे फिक्स आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा मग आपण काय करूया नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करूया. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय गिवन मास अपॉन मोलर मास. ठीक आहे. गिवन मास किती आहे 1.8 ग्रॅम डिवायडेड बाय जे मोलर मास आहे ग्लुकोजचं मोलर मास ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे तर पहिल्यांदा फॉर्म्युला असेल C6H12O6. दिस इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. मग मोलर मास किती असणार आहे बघा. याच्यामध्ये कार्बनचं मोलर मास असतं 12 इंटू 6 करा, प्लस हायड्रोजनचं 1 इंटू 12 प्लस ऑक्सिजनचं 16 इंटू 6. मला आन्सर सांगा किती येणार आहे. हे 12 इंटू 6 72 प्लस 12 प्लस इथे येणार आहे 96. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली 180 ग्रॅम असणार आहे. 180 ग्रॅम. आणि जे ग्लुकोजचं मोलर मास आहे ते आपण पाठच करूया ना 180 ग्रॅम. बरोबर का. येस. मग इथे ते मोलर मास पुट केलं 180 ग्रॅम, तर हे किती येणार आहे बघा. तर याचा आन्सर येणार आहे 0.01. दिस इज युअर नंबर ऑफ मोल्स. आता मोलिक्युल्स पाहिजे असतील. कुणाचे मोलिक्युल्स ग्लुकोजचे मोलिक्युल्स. किती ग्रॅम मध्ये 1.8 ग्रॅम ग्लुकोज मध्ये. तर काय करूया मोलिक्युल्स पाहिजे असतील तर इंटू Na ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करूया. हा सेकंड पॉइंट असेल काय बघा नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. कसं कॅल्क्युलेट करणार तर जी तुमची मोलची व्हॅल्यू आहे किती आहे 0.01
या व्हॅल्यूला काय करूया, अवॅगॅड्रो नंबरला मल्टिप्लाय करूया. म्हणजे किती येणार ते मी असं लिहितो तात्पुरतं Na. ओके, म्हणजे हे तुमचे काय आले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आता काय असेल बघा, आपल्याला ऍटम्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. मॉलिक्युल्स पर्यंत आलो. आता मला सांगा, इन वन मोलेक्युल ऑफ ग्लुकोज किती ऍटम्स आहेत. हाऊ मेनी टोटल ऍटम्स आर प्रेझेंट इन वन मॉलिक्युल. फॉर्म्युला असा आहे काय, C6H12O6. पहिल्यांदा मला सांगा किती टाईपचे ऍटम्स आहेत. पहिल्यांदा कार्बन एक आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन. देर आर 3 टाइप्स ऑफ ऍटम्स आर प्रेझेंट इन ग्लुकोज. मग कार्बनचे किती ऍटम्स आहेत तर 6. ओके, हायड्रोजनचे किती आहेत 12 ऍटम्स आणि ऑक्सिजनचे किती आहेत 6 ऍटम्स. हे कधी एका मॉलिक्युल मध्ये, इन वन मॉलिक्युल. मग किती आले बघा टोटल, 12 प्लस 6 18 प्लस 6 24 ऍटम्स. ओके, म्हणजे एका मॉलिक्युल मध्ये जर 24 ऍटम्स असतील तर आपल्याकडे टोटल मॉलिक्युल्स किती आहेत की जे वरती आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज किती आहेत 0.01 into Na, and therefore total atoms is equal to काय असणार, जर एका मॉलिक्युल मध्ये 24 असतील तर आपल्याकडे मॉलिक्युल किती आहेत 0.01 Na. ओके, दिस इज युअर टोटल नंबर ऑफ ऍटम्स. कसं केलं, एका मॉलिक्युल मध्ये असलेले ऍटम्स इनटू आपल्याकडे टोटल मॉलिक्युल्स किती आहेत तर एवढे आहेत. बरोबर. आणि याचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला केलं तर किती येणार आहे बघा, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला भेटणार आहे 0.24 Na. दिस Na मीन्स अवॅगॅड्रो नंबर. तिचा नंबर जर पुट केला तर कसं असेल 0.24 इंटू 6.022 इंटू 10⁻23. दिस इज द टोटल नंबर ऑफ ऍटम्स. परत एकदा बघा, इथपर्यंत आपण काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही की नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे कॅल्क्युलेट केले जातात. ओके, मग वन मॉलिक्युलचा विचार करूया. पहिल्यांदा वन मॉलिक्युल मध्ये किती आयटम्स आहेत 24. मग आपल्याकडे टोटल मॉलिक्युल्स किती आहेत, टोटल मॉलिक्युल्स आहेत 0.01 इंटू Na. हे टोटल मॉलिक्युल्स. मग टोटल ऍटम्स पाहिजे असतील तर एका मॉलिक्युल मध्ये असलेले ऍटम गुणुले टोटल मॉलिक्युल्स, की ज्याचा आन्सर हे असणार आहे. म्हणजे आपल्याला या पहिला पार्टचा आन्सर भेटलेला आहे की जे टोटल नंबर ऑफ ऍटम्स. ओके, राईट डाऊन. हा, आता दुसरा जो पार्ट आहे आपल्याला, काय दुसरा पार्ट आहे बघा. दुसरा पार्ट सांगतोय की टोटल नंबर ऑफ इच टाइप ऑफ ऍटम्स. हे पण खूप सोपं आहे बघा. याच्यामध्ये मग रोमन लिपीतला पहिला पॉइंट, हाऊ मेनी टाइप्स, किती टाइपचे तिथं ऍटम्स आहेत ते सांगा ग्लुकोज मध्ये. तर ग्लुकोज मध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. बरोबर. मग इथं असं लिहिणार इन वन मोलेक्युल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती आहेत सांगा. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इज इक्वल टू 6. बरोबर. म्हणजे वन मॉलिक्युल मध्ये कार्बन 6 असतील तर आपल्याकडे मॉलिक्युल्स किती आहेत. Therefore, total number of carbon atoms is equal to किती. टोटल कार्बन किती असतील सांगा. एका मॉलिक्युल मध्ये कार्बन 6 आहे इंटू टोटल मॉलिक्युल किती आहे 0.01 इंटू Na. ओके, म्हणजे किती येणार आहे 0.06 Na. Na ची परत व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय भेटेल टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. ओके, याच्यानंतर परत दुसरा टाइप कोण आहे, सेकंड जो टाइप आहे तो म्हणजे तुमचा हायड्रोजन. बघा, म्हणजे इथं काय लिहिणार रोमन लिपीत सेकंड पॉइंट काय लिहिणार, इन वन मोलेक्युल ऑफ ग्लुकोज म्हणजे C6H12O6 हाऊ मेनी हायड्रोजन ऍटम्स आर प्रेझेंट. नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स इज इक्वल टू किती आहे तर 12 आहे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स किती असतील सांगा. तर एका मॉलिक्युल मध्ये 12 इंटू मॉलिक्युल आहे 0.01 Na. बरोबर का. येस सर. म्हणजे किती येणार 0.12 Na. आणि सिमिलर टू दॅट वे डायरेक्ट जर आपण आता डायरेक्ट मला सांगा
टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती असतील, टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन आयटम्स डायरेक्ट कॅल्क्युलेट करा. बघा 1 मॉलिक्यूल जर ग्लुकोजचा असेल, ग्लुकोजचा 1 मॉलिक्यूल, तर किती आयटम्स आहेत ऑक्सिजनचे 6. ओके, इनटू हाऊ मेनी टोटल मॉलिक्युल्स आर प्रेझेंट, तर 0.01 Na, म्हणजे आन्सर येणार आहे 0.06 Na. ओके, तर अशा पद्धतीने काय असणार आहे, तर इच टाइप, प्रत्येक टाइपचे आपण काय करू शकतो, ऍटम्स कॅल्क्युलेट करू शकतो. राईट डाऊन. याच्यानंतर आता आपण ऍटम्स कॅल्क्युलेट केले. आता थोडस अजून एक स्टेप पुढे जाऊया आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कसे कॅल्क्युलेट केले जातात ते बघूया. ठीक आहे, म्हणजे आपण हेडिंग असं लिहूया, कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. हा तर पार्ट अतिशय सिंपल पार्ट आहे. फक्त एक आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम जर याच्यावरती सॉल्व्ह केलं तर पुढची सगळी न्यूमेरिकल तुम्हाला याच्यावरती सॉल्व्ह होणार आहे. बघा, याच्यामध्ये कोणताही एक इलेमेंट असेल, जसे की एक्स नावाचा एक ऍटम असेल, त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, तर बॉटमला झेड असतो आणि वरती काय लिहितो आपण, ए लिहितो. दिस झेड मीन्स अटॉमिक नंबर. ओके, अँड दिस ए मीन्स अटॉमिक मास नंबर. ओके, आता अटॉमिक नंबर म्हणजे काय असतं, अटॉमिक नंबरला आपण झेड ने रिप्रेझेंट करतो, की ज्याचा अर्थ असतो नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे न्यूट्रल आयटम आहे, त्या न्यूट्रल आयटम मध्ये प्रोटॉन्स आहेत 6, प्रोटॉन्स आहेत 6, मग त्या आयटमचा अटॉमिक नंबर किती असणार आहे, 6 असणार आहे. जर प्रोटॉन 6 असतील तर ऑब्विसली इलेक्ट्रॉन पण 6 पाहिजेत, कारण तो आयटम कसा आहे, न्यूट्रल. देयरफॉर इन अ न्यूट्रल एटम आपण लिहूया, इन अ न्यूट्रल एटम काय, प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन, बरोबर का. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच निगेटिव्ह चार्ज असेल तर तो ऍटम कसा असणार आहे, न्यूट्रल असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर अटॉमिक मास नंबर बद्दल बघूया. अटॉमिक मास नंबर कॅपिटल ए न रिप्रेझेंट करूया, की ज्याचा अर्थ असतो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. अटॉमिक मास नंबर हे एक ऍडिशन आहे. कुणाचे ऍडिशन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, जेवढे काय प्रोटॉन्स आणि जेवढे काय न्यूट्रॉन्स असतील या सगळ्यांची ऍडिशन असणार आहे. ठीक आहे, पण प्रोटॉनची जी संख्या आहे, प्रोटॉनची जी संख्या आहे ती तुम्हाला काय देणार आहे, अटॉमिक नंबर. आणि तो कशाने रिप्रेझेंट करूया, झेड न. इथं प्रोटॉनच्या ठिकाणी मी झेड ठेवणार, प्लस काय असेल, कॅपिटल एन. म्हणजे रिलेशन आलं ए इज इक्वल टू झेड प्लस एन. आणि या रिलेशन वरून जर तुम्हाला न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे असतील, न्यूट्रॉन्स, तर ते कसे असतील, ए मायनस झेड. म्हणजे अटॉमिक मास नंबर मायनस अटॉमिक नंबर काय असेल, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल असा आहे, ऑक्सिजन वरती आहे 17 आणि बॉटमला आहे 8. ओके, हा एक ऍटम आहे की जो रिप्रेझेंट केलेला आहे. मग याच्यामध्ये प्रोटॉन्स किती असतील आणि इलेक्ट्रॉन्स किती असतील आणि न्यूट्रॉन्स किती असतील सांगा बरं. तर ऑक्सिजनच्या बॉटमला जो नंबर लिहिला जातो तो असतो अटॉमिक नंबर. अटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, म्हणजे प्रोटॉन्स इथे किती असतील, 8 असतील. आणि एका न्यूट्रल आयटम साठी जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण किती असतील, 8 असतील. मग तुमच्या माइंड मध्ये असं आलं असेल की सर 8 + 8 16 अटॉमिक नंबर पाहिजे. असं नाही, मी इथं ऑर लिहिलंय, ऑर. जर अँड लिहिलं असतं तर तुम्ही त्या दोघांची ऍडिशन केली असती, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. असं नाही, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रोटॉन 8 तर अटॉमिक नंबर 8, किंवा इलेक्ट्रॉन पण 8 आहेत म्हणजे अटॉमिक नंबर 8च आहे. आता न्यूट्रॉनची संख्या कशी आहे, तर इथं आपण घेतलेला आहे फॉर्म्युला ए मायनस झेड. ए किती आहे, 17, आणि झेड किती आहे, 8, म्हणजे 17 मायनस 8 इज इक्वल टू 9. दिस इज द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, मग आपल्याकडे अजून एक बेस्ट एक्झाम्पल आहे, हायड्रोजन 1 1, हायड्रोजन 1 2, हायड्रोजन 1 3. प्रोटॉन किती असतील, इलेक्ट्रॉन किती असतील, न्यूट्रॉन किती असतील सांगा. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. ओके, हा पहिल्या केस मध्ये 1 1, इथं सुद्धा 1 1, इथं सुद्धा 1 1.
बरोबर, कारण जो बॉटमचा नंबर आहे तो तुमचा अटॉमिक नंबर असेल की जो प्रोटॉनची संख्या सांगतोय, आणि जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. येस सर. आता न्यूट्रॉन्स किती आहे सांगा. 1 - 1 0, 2 - 1 1, 3 - 1 2. ओके. आणि हायड्रोजनच्या आयटम मध्ये जर न्यूट्रॉन 0 असतील म्हणजे त्याला आपण नाव देतो हायड्रोजन. न्यूट्रॉनची संख्या 1 असेल तर त्याला नाव देतो ड्यूटेरियम, आणि न्यूट्रॉन 2 असतील तर त्याला नाव देतात ट्रिटियम. म्हणजे हे 3 आयसोटोप आहेत थोडक्यात. आयसोटोप म्हणजे काय, अटॉमिक नंबर सेम पण अटॉमिक मास नंबर डिफरंट. ओके. तर हे आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनची थोडीशी इन्फॉर्मेशन. कसे कॅल्क्युलेट केले जातात ते आता बघूया क्वेश्चनच्या रूपात. पहिला एक स्क्रीनशॉट घ्या. ओके. एक क्वेश्चन असा आहे, कॅल्क्युलेट number of electrons, protons and neutrons in 4 gram of NaOH. सोडियम हायड्रॉक्साइड आहे की जे किती ग्रॅम असणार आहे, 4 ग्रॅम. मग 4 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील, प्रोटॉन्स किती असतील, न्यूट्रॉन्स किती असतील. आपला वे काय आहे, आपला म्हणजे हा जो न्यूमेरिकल आहे ते सॉल्व्ह करायचा वे कसा आहे बघा. तर जी गिवन व्हॅल्यू आहे त्या गिवन व्हॅल्यू पासून आपण मोल मध्ये जाणार आहे, मोल पासून आपण मोलेक्युल कडे जाणार आहे, आणि या मोलेक्युलच्या मदतीने आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तर हा आपला असा वे आहे. ठीक आहे. आता सध्या आपण या गिवन व्हॅल्यू पाशी, या गिवन व्हॅल्यू जवळ आहे, पहिला पॉईंट काय लिहिणार, तर गिवन व्हॅल्यूच्या मदतीने मोल काढूया. म्हणजे नंबर ऑफ मोल इज इक्वल टू, गिवन व्हॅल्यू काय आहे तर 4 ग्रॅम. 4 ग्रॅम एक मास असणार आहे, म्हणजे हे 4 ग्रॅम गिवन मास आहे, याला जर मोलर मासने डिवाइड केलं, मोलर मासने, तर तुम्हाला काय भेटेल, नंबर ऑफ मोल्स. मग NaOH चा मोलर मास किती आहे सांगा. मोलर मास सोडियमचा असतो 23 प्लस ऑक्सिजन साठी 16 आणि हायड्रोजन साठी 1, म्हणजे 39 प्लस 1 हे 40 ग्रॅम असेल. 40 ग्रॅम. आता ग्रॅम लिहिले म्हणजे दिस इज द मास ऑफ 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. ओके. हे कॅन्सल होणार, 1/10 राहणार, ग्रॅम ग्रॅम गेलं म्हणजे 0.1 असेल. ओके. दिस इज द नंबर ऑफ मोल्स. आता मोल्स पासून मॉलिक्युल कडे जाऊया. सेकंड पॉइंट असणार आहे नंबर ऑफ मोलेक्युल्स. नंबर ऑफ मोलेक्युल्स इज इक्वल टू काय, तर 0.1 म्हणजे हे तुमचे मोल आहेत इंटू 6.022 into 10⁻23 इंटू अवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं ठरलेलं आहे. आता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन डायरेक्ट मिळणार आहेत कसे बघा. इन वन मोलेक्युल ऑफ NaOH. NaOH चा आपण एक सिंगल मॉलिक्युल बद्दल विचार करूया. खूप लांब जायचं असेल तर पहिल्यांदा आपण वन मॉलिक्युल बद्दल विचार करूया आणि नंतर पुढे जाऊया. NaOH चा एक मॉलिक्युल कसा असणार आहे तर Na+O+CH इज इक्वल टू. ओके. मग मला सांगा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कसे कॅल्क्युलेट केले जातात तर ते बघूया. तर इथं असली तुम्ही सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. इथं इलेक्ट्रॉन किती असतील, प्रोटॉन किती असतील आणि न्यूट्रॉन किती असतील मला फक्त इन्फॉर्मेशन द्या. सोडियमचा अटॉमिक नंबर आहे 11, ऑक्सिजनचा अटॉमिक नंबर आहे 8 आणि हायड्रोजनचा आहे 1. अटॉमिक मास 23, इथं असेल 16 आणि इथं असेल 1. ठीक आहे. मग सांगा अटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या. म्हणजे इलेक्ट्रॉन किती 11, प्रोटॉन 11, न्यूट्रॉन 12. इथं इलेक्ट्रॉन किती असतील 8, प्रोटॉन किती असतील 8 आणि न्यूट्रॉन 8. ठीक आहे. इकडे इलेक्ट्रॉन किती असतील 1, प्रोटॉन किती असतील 1 आणि न्यूट्रॉन 0. मग टोटल इलेक्ट्रॉन फक्त सांगा मला किती आहेत. NaOH हे सगळ्यांना एकत्र करायचं ना आपल्याला. NaO आणि H ला एकत्र केलं तर काय भेटणार आहे NaOH. मग ह्या सगळ्यांना एकत्र केलं तर इलेक्ट्रॉनची टोटल संख्या, प्रोटॉनची टोटल संख्या आणि न्यूट्रॉनची पण टोटल संख्या आपल्याला भेटणार आहे. इलेक्ट्रॉन किती आहेत बघा, 11 + 8 19 + 1 20 इलेक्ट्रॉन्स. ओके. प्रोटॉन 11 8 19 20 प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स 12 + 8 20 न्यूट्रॉन्स. म्हणजे 20 इलेक्ट्रॉन्स 20 प्रोटॉन्स 20 न्यूट्रॉन्स. आता हे या न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये सगळ्यांची व्हॅल्यू सेम आलेले आहेत. पण असं काही नाही की ह्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनची व्हॅल्यू सेमच यायला पाहिजे असं काही तिथे कंपल्शन नाही. ठीक आहे.
मग आता आपण 1 मॉलिक्यूलचा जर विचार केला तर टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 20 इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर टोटल इलेक्ट्रॉन्स किती असतील सांगा. टोटल इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 1 मॉलिक्यूलचा विचार केला तर किती आहेत? 20 इंटू हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर, किती आहेत तर वरती दिले. तर 0.1 इंटू 6.022 इंटू 10 ची पॉवर 23. ह्यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे? टोटल इलेक्ट्रॉन्स की जे किती असतील बघा, 20 इंटू 6.022 इंटू 10 रेज टू 22 होणार हे कॅल्क्युलेशन. बरोबर? येस सर. आणि हे परत सॉल्व्ह केलं तर इथे किती होणार? 2 इंटू 6.022 इंटू 10 रेज टू 23 होणार, ते 23 होणार. आणि 2 ने मल्टिप्लाय करा 4 4 0 आणि 12 इंटू 10 रेज टू 23 म्हणजे आन्सर असेल 12.044 इंटू 10 रेज टू 23. हे टोटल इलेक्ट्रॉन्स असतील. टोटल प्रोटॉन्स किती असतील? तेवढेच असतील का तर 20 प्रोटॉन्स आहेत. 1 मॉलिक्यूल मध्ये 20 प्रोटॉन्स आहेत. न्यूट्रॉन्स पण किती आहेत? 20. आणि म्हणून जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉन्स असतील, तेवढेच न्यूट्रॉन्स असतील. मग आपला एक वे क्लिअर आहे. कसं जायचं आपल्याला तर गिवन व्हॅल्यूच्या मदतीने मोल कडे जाऊया. मोलच्या मदतीने मॉलिक्यूल, मॉलिक्यूल पासून आपल्याला काहीही भेटणार आहे. मग आता काय काय कॅल्क्युलेट केलं बघा. आतापर्यंत 2 प्रॉब्लेम बघितले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऍटम्स आणि नंतर इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन कॅल्क्युलेट केले. आता आयन्स कसे कॅल्क्युलेट केले जातात ते बघूया आपण. राईट ऑन. हा क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे. calculate number of ions, calculate number of ions in 0.1 mole of AlCl3. ओके, अल्युमिनियम क्लोराइड आहे. त्याची मोलची क्वांटिटी तुम्हाला दिलेली आहे 0.1 मोल आहे. आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? नंबर ऑफ आयन्स. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे AlCl3 नावाचं जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड काय होतं? डिसोसिएट होतं. कसं डिसोसिएट होणार आहे बघा. इट डिसोसिएट ॲज Al3 प्लस 3 टाइम्स ऑफ Cl मायनस. ओके, आपण काय सांगू शकतो? अल्युमिनियमचा किती आयन आहे? 1. आणि क्लोरीनचे किती आयन्स आहेत? 3. मग आपण असं म्हणूया 1 मोलेक्यूल ऑफ AlCl3 gives किती आयन्स देणार आहे सांगा. AlCl3 चा 1 मॉलिक्यूल असेल तर किती आयन्स भेटतात? तर 4 आयन्स आपल्याला भेटतात. 4 आयन्स कसे? कटायनचा 1 आणि अनायनचे 3. मग आपल्याला माहित पाहिजे की टोटल मॉलिक्यूल्स किती आहेत. पण एवढं माहित आहे ना आपल्याला मोल किती आहेत? 0.1 मोल. मग मॉलिक्यूल्स कसे काढायचे सांगा. टोटल मोलेक्युल्स ऑफ AlCl3 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल? मोल इंटू म्हणजे 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर की जो आहे 6.022 इंटू 10 रेज टू 23. ओके, हे आहे टोटल मॉलिक्युल्स. आता 1 मॉलिक्यूल ऑफ AlCl3 किती आयन देतो? 4. आपल्याकडे टोटल मॉलिक्युल्स किती आहेत? तर एवढे. देअरफॉर टोटल आयन्स किती असतील सांगा. टोटल आयन्स इज इक्वल टू एका मॉलिक्यूल मध्ये 4 आयन्स इंटू टोटल मॉलिक्यूल 0.1 इंटू 6.022 इंटू 10 रेज टू 23. हे कॅल्क्युलेशन म्हणजे काय असणार आहे? टोटल आयन्स किती किती असेल बघा. हे 4 इंटू 6.022 इंटू 10 रेज टू 22 होणार हे कॅल्क्युलेशन. आणि ते येणार 88024 इंटू 10 रेज टू 22. सायंटिफिक नोटेशन मध्ये कसं लिहिणार? तर हा डेसिमल पॉइंट पाठीमागे घेतला. 2.4088 into 10 raised to 23 ions are present. म्हणजे बघा एक वे आपल्याला भेटलेला आहे. ऍटम्स असतील, आयन्स असतील, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतील. कसं आपल्याला जायचं आहे तर गिवन व्हॅल्यूवरून मोल कडे जायचं, मोल वरून मॉलिक्युल्स कडे जायचं आणि मॉलिक्युल्स वरून सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होणार आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या. नंतर पुढचे कन्सेप्ट बघूया. याच्यानंतर हेडिंग असं असेल कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज. चार्ज कसा कॅल्क्युलेट केला जातो.
कॉन्सेप्ट आपण काल 4 बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये हेडिंग असं असेल कॉन्सेप्ट नंबर 5, 5th नंबरची कॉन्सेप्ट काय बघा, कॉन्सेप्ट 5, कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज. कधी कधी चार्ज कॅल्क्युलेट करा असा पण क्वेश्चन येतो. आता असा जर क्वेश्चन आला कॅल्क्युलेट एटम्स, कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. पण चार्ज कसा कॅल्क्युलेट केला जातो ते पहिल्यांदा बघूया. आपल्याकडे एक सपोज न्यूट्रल आयटम आहे, जसं की फ्लोरीन आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं अल्युमिनियम आहे, इथं सोडियम आहे, परत इकडं मॅग्नेशियम आहे. हे सगळे न्यूट्रल आयटम्स आहेत, बरोबर. पण सपोज यांच्यावरती जर आपण एक चार्ज दाखवला असेल, कसा, फ्लोरीन वरती चार्ज -1, ऑक्सिजन वरती -2, अल्युमिनियम वरती +3, सोडियम वरती +1, मॅग्नेशियम वरती चार्ज असतो +2. आता तुम्ही असं बोलताय फ्लोरीन वरती -1 म्हणजे -1 चार्ज आहे, पण ऍक्च्युअली -1 चार्ज आहे का, तर नाही. जेव्हा -1, -2, +3, +1 असे चार्जेस बोलतो तेव्हा ते चार्जेस कोणाच्या तरी रिस्पेक्ट मध्ये आपण बोलतो. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे, -1. ते कसं, तर प्रोटॉनचा पण तेवढाच चार्ज आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे सांगा पहिला. दिस इज द ऍक्च्युअल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, की जो किती आहे -1.6 × 10⁻⁻19 कुलम, आणि प्रोटॉनचा तेवढाच आहे, सेम आहे, पण ते पॉझिटिव्ह मध्ये. आता इलेक्ट्रॉनचा चार्ज आपण कधी कधी असं म्हणतोय ना, -1 चार्ज आहे, प्रोटॉनचा चार्ज +1 आहे. हे कुठून आलं, तर जेव्हा इलेक्ट्रॉनचा चार्ज प्रोटॉनच्या रिस्पेक्ट मध्ये बोलला जातोय तेव्हा इथं आपण डिवायडेशन करतो. काय करतो, डिवायडेशन, आणि हे कॅन्सल होणार आणि चार्ज किती येतो, -1, बरोबर का. मग हे असे चार्जेस आपण बोलतो. परंतु जेव्हा ऍक्च्युअली चार्ज कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन असतो तेव्हा कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. आता हा जो आयन आहे कुठला, Al+3, तो कसा तयार झाला असेल ते बघा. अल्युमिनियमचा एक ऍटम असेल की जो सॉलिड स्टेट मध्ये, त्याच्यापासून तुम्हाला कोण भेटला असणार आहे, Al+3. पण हे कसं शक्य आहे, एक न्यूट्रल आयटम पासून Al+3 हे पॉसिबल आहे का, तर आहे. काय करतो, न्यूट्रल आयटम मधून आपण 3 इलेक्ट्रॉन काय करतो, रिमूव्ह करतो. जेव्हा न्यूट्रल आयटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले जातात तेव्हा त्या न्यूट्रल आयटम वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, तो असतो Al+3, बरोबर. मग आता इथं मी लिहिणार आहे चार्ज ऑन Al+3 इज इक्वल टू किती असणार आहे, 3. ओके. आणि पण 3 म्हणजे काय, तर मला सांगा, जर 1 इलेक्ट्रॉन असेल, 1 इलेक्ट्रॉन, तर त्या एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻⁻19 कुलम, बरोबर. मग याच्यावरती चार्ज किती आहे, +3. म्हणजे टोटल चार्ज कसा असणार, 3 × 1.6 × 10⁻⁻19 कुलम, बरोबर. जर इथं +1 असतं तर आपण फक्त एवढंच लिहिलं असतं, किती, 1.6 × 10⁻⁻19 कुलम. +2 असतं तर काय केलं असतं, × 2. +3 आहे म्हणून मी काय करणार, +3 करणार. ठीक आहे. मग तुम्हाला एक फॉर्म्युला देतो की ज्या फॉर्म्युलेच्या मदतीने आपल्याला हा टोटल चार्ज कॅल्क्युलेट करता येणार आहे. कसं चार्ज कॅल्क्युलेट केला जातो बघा. टोटल चार्ज इज इक्वल टू n into number of ions into 1.6 × 10⁻⁻19 कुलम. ओके. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलेच्या मदतीने आपण काय करू शकतो, टोटल चार्ज कॅल्क्युलेट करू शकतो. बघा इथं आपण काय सांगू शकतो, अल्युमिनियम सॉलिडचा आपण 1 मॉलिक्यूल घेतलेला आहे किंवा 1 ऍटम आहे. ओके. मग अल्युमिनियमचा 1 ऍटम असेल त्याच्यापासून Al+3 भेटणार आहे, किती, 1 भेटणार आहे. त्याच्यावरती चार्ज किती आहे, तर 3 × 1.6 × 10⁻⁻19 कुलम, बरोबर. पण सपोज इथं अल्युमिनियमचे खूप सारे ऍटम्स असतील तर आपल्याला चार्ज कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. कसं करणार, तर चार्ज इज इक्वल टू टोटल चार्ज इज इक्वल टू n × नंबर ऑफ आयन्स × 1.6 × 10⁻⁻19 कुलम. कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया आपण. पहिला हे लिहून घ्या. ठीक आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. क्वेश्चन एक देतो म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येईल त्याची. क्वेश्चन असा आहे, कॅल्क्युलेट टोटल चार्ज प्रेझेंट इन 9.5 ग्रॅम ऑफ PO4-3 फॉस्फेट आयन ज्याला आपण म्हणतो. कोणता आयन,
फॉस्फेट आयन आहे. फॉस्फेट आयनचं तुम्हाला मास दिलेला आहे 9.5 ग्रॅम. ओके, त्या 9.5 ग्रॅम फॉस्फेट आयन मध्ये टोटल चार्ज किती आहे? तर बघा, जर असा असेल PO4 चा 1 आयन असेल, किती आयन असेल? 1 आयन, तर चार्ज किती आहे? तर चार्ज इज इक्वल टू 3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम आहे. येस सर. म्हणजे 1 आयन असेल तर एवढा चार्ज आहे. आपल्याला माहित आहे का टोटल आयन्स किती आहेत? नाही. आणि म्हणून तर आपल्या फॉर्म्युलामध्ये इथं आहे काय? नंबर ऑफ आयन्स. बरोबर. मग नंबर ऑफ आयन्स पहिले कॅल्क्युलेट करा. कसे कॅल्क्युलेट करतो? तर जसे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट केले जातात तसेच नंबर ऑफ आयन्स कॅल्क्युलेट करायचे. मॉलिक्युल कसे कॅल्क्युलेट केले जातात? तर मोलला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करा. मग मोल कसा कॅल्क्युलेट करायचा तो सांगा पहिला. मोल म्हणजे ये जो मोल है बहुत अनमोल है. मोल कसं कॅल्क्युलेट केला जातो? गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास आहे 9.5 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास. सांगा मला कोणाचं मोलर मास? तर फॉस्फेट आयनचं. फॉस्फरसचं मोलर मास असतं 31 आणि ऑक्सिजनचं असतं 16. म्हणजे 31 प्लस हे 4 आहे म्हणजे 16 इंटू 4 होणार. हे 64 प्लस 31 म्हणजे 95 येते बघा. म्हणजे हे असणार आहे 95 ग्रॅम इज इक्वल टू 0.1. ओके, दिस इज द मोल. आता नंबर ऑफ आयन्स कसे असतील? नंबर ऑफ आयन्स इज इक्वल टू या मोलला कशाने मल्टिप्लाय करा? ॲव्होगॅड्रो नंबरनं 6.022 इंटू 10⁻23. दिस इज युअर नंबर ऑफ आयन्स. आता टोटल चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तर फॉर्म्युला तयार आहे. ठीक आहे. या फॉर्म्युलेमध्ये एन कोण आहे सांगा पहिला. एन इज इक्वल टू काय असणार आहे? तर या PO4च्या डोक्यावरती एक नंबर दिसतोय आपल्याला. किती नंबर आहे? तर इथं नंबर आहे 3. तो एन ची व्हॅल्यू आपल्याला सांगणार आहे. जर इथे 2 असेल तर एन ची किंमत 2 घ्या, 1 असेल तर एन ची किंमत 1 घ्या. ठीक आहे. मग आपला फॉर्म्युला कसा असेल बघा. एन ची व्हॅल्यू किती आहे? 3 इंटू नंबर ऑफ आयन्स वरती आलेले आहेत 0.1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 इंटू पुढं व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलंब. हा आहे तुमचा टोटल चार्ज प्रेझेंट इन 9.5 ग्रॅम ऑफ PO4 कॅल्क्युलेट करूया. कसं होणार? तर हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे? तर 0.1 आणि 23 मध्ये हे 22 राहणार. बरोबर. 0.1 कॅन्सल होणार इथून. ठीक आहे. मग आता एक काम करूया आपण. या नंबरला 3 न या नंबरला मल्टिप्लाय करूया. कसं होणार मग? काय याला पहिला मल्टिप्लाय करूया. 3 इंटू 2 6 6 0 आणि 18 म्हणजे 18.066 इंटू 22 आणि मायनस 19 म्हणजे किती होणार? ते 10⁻³ होणार. सॉरी मायनस 10⁻³ इंटू पुढे असेल 1.6 आणि इथं राहील फक्त कुलोम. आता हे कॅल्क्युलेशन फक्त 16 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला ते काय असणार आहे? टोटल चार्ज इथं होणार आहे कॅल्क्युलेट. ठीक आहे. कधी कधी आपल्याला ऑप्शन अशा पद्धतीने दिले जातात. कसे बघा, आतापर्यंत आपला एक आन्सर असा आलेला का 3 इंटू 0.1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 इंटू पुढे किती होतं 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. कॅल्क्युलेशन थोडंसं डिफिकल्ट होतंय, असं चित्र तयार होतंय. म्हणून कधी कधी न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये एमसीक्यू मध्ये काय केलं जातात? तर या नंबरला आपण NA न रिप्रेझेंट करतो ना. येस. त्याच्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन कधी कधी दिलेलं असते. म्हणजे कसं 3 इंटू 0.1 0.3 इंटू हे पुढे असणार आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. आणि या नंबरला कशाने रिप्रेझेंट करायचं ठरलं? NA न. मग असा सुद्धा कधी कधी ऑप्शन असू शकतोय. म्हणजे याला कॅल्क्युलेशन मध्ये कधी कधी न घेता त्याच्या ठिकाणी त्याचं काय असू शकतं? रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. मग याची पण तुम्ही दक्षता घ्यावी आणि अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. रॅन्डम. ओके. याच्यानंतर आता थोडेसे क्वेश्चन्स डिस्कस करूया. नंतर डेली प्रॅक्टिस पेपरकडे जाऊया. जेणेकरून डेली प्रॅक्टिस पेपर मध्ये जे काही क्वेश्चन्स होते ते तुम्हाला इझी वाटतील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. म्हणजे आतापर्यंत आपण 3 क्वेश्चन बघितले. पुढचा क्वेश्चन असा आहे, ऍस्पिरिन हॅज द फॉर्म्युला. ऍस्पिरिन हॅज द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? C9H8O4. C9H8O4 full stop. How many atoms of oxygen
हाऊ मेनी atoms of oxygen are there in weight 360 milligram tablet? क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन थोडासा जेई आणि नीट लेवल प्रमाणे क्वेश्चन आहे. सीईटी ला असलं काही क्वेश्चन नसतात. खूप सिंपल क्वेश्चन आहे. या टाइपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेत. पहिले 3 क्वेश्चन ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेत असेच क्वेश्चन आता इथून पुढे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. बघा, हाऊ मेनी आयटम्स ऑफ ऑक्सिजन असा प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्याला जायचंय कुठं, ऍटम पर्यंत. कसं जाणार, मोल कॅल्क्युलेट करूया. मोल वरून मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्स वरून ऍटम्स. ठीक आहे. पहिल्यांदा मोल्स कॅल्क्युलेट करूया. चला इथे लिहिणार पहिला पॉइंट, नंबर ऑफ मोल्स. कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे, 360 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास आपल्याला माहित नाही, कॅल्क्युलेट करा. ऍस्पिरिनचं मोलर मास आपल्याला माहित नाही, सॉरी हे 360 मिलीग्रॅम आहे बघा, मिलीग्रॅम mg आहे ते. आता ऍस्पिरिनचं मोलर मास फॉर्म्युला तर दिला आपल्याला C9H8O4. ठीक आहे. कसं कॅल्क्युलेट करणार, कार्बनचं मास असतं 12 into 9 करा, प्लस हायड्रोजन साठी 1 into 8 प्लस ऑक्सिजन साठी 16 into 4 इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे, मोलर मास. किती येते बघा, याचा आन्सर असेल 12 into 9 108 प्लस हे 8 प्लस 16 into 4 96 इज इक्वल टू 108 116 प्लस 96 किती असेल, 96. सॉरी इथं आपण चुकलोय, इथं 64 असणार, इथं काय असणार 16 into 4 काय असणार 64. आता बघा 180 असेल मला वाटतं, 180 ग्रॅम. ओके. पण तुम्ही जर असं ऑब्झर्वेशन केलं तर हे जे गिवन मास आहे ते मिलीग्रॅम मध्ये आहे आणि जे मोलर मास आहे ते ग्रॅम मध्ये आहे. बहुत नाइंसाफी आहे. ओके. 180 ग्रॅम. मग या मिलीग्रॅमचं ग्रॅम करा. कसं करणार, इंटू 10⁻³ ग्रॅम. ओके. तुमच्या माहितीसाठी 1 मिली इज इक्वल टू 10⁻³ असतं. म्हणजे जिथं जिथं मिली असा सिम्बॉल दिसेल त्याच्या ठिकाणी तुम्ही -3 पुट करा. ठीक आहे. सॉल्वेशन कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं कसं होईल बघा, इज इक्वल टू ग्रॅम बाय ग्रॅम कॅन्सल, इथं 2 येणार आहे म्हणजे 2 into 10⁻³ दिस इज युअर नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. दुसरा पॉइंट काय असेल आपला, मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मोलेक्युल्स किती असतील, तर काय केलं पाहिजे, तर जे मोलची व्हॅल्यू आहे 2 into 10⁻³ ही तुमची मोलची व्हॅल्यू, त्याला फक्त अवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं. सो सिंपल, दिस इज युअर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके. 3 नंबरचा पॉइंट काय असणार, हाऊ मेनी ऑक्सिजन ऍटम असा क्वेश्चन आहे. मग 1 मॉलिक्युलचा विचार करा. इन वन मॉलिक्युल ऑफ ऍस्पिरिन काय फॉर्म्युला आहे, C9H8O4. ऍस्पिरिनचा 1 मॉलिक्युल असेल तर ऑक्सिजनचे किती ऍटम्स आहेत, 4 ऍटम्स. ओके. 4 ऍटम्स ऑफ ऑक्सिजन आर प्रेझेंट. बरोबर. देअरफॉर टोटल ऑक्सिजन ऍटम्स, टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम्स किती असतील, सांगा. एका मॉलिक्युल मध्ये किती आहेत रे मित्रांनो, इन वन मॉलिक्युल किती आहेत, 4 इंटू टोटल मॉलिक्युल्स किती आहेत, 2 into 10⁻³ into 6.022 into 10⁻23. कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया. कसं होणार, 4 into 2 8 into 6.022 into -3 आणि 23 हे होणार 20. ओके. इथं 6 1, इथं 7 1 1 आणि इथं 54. ठीक आहे. म्हणजे आन्सर येणार 54.176 into 10⁻20 atoms of oxygen. ओके. कॅल्क्युलेट करा. थोडंसं इथं बघा, 8 into 6 48 असं येणार ते. ओके. 8 into 6 किती, 46. 8 चा टेबल म्हणजे काय म्हणतो, 8 चा टेबल फक्त आपल्याला माहित पाहिजे. 8 into 6 किती असणार, 48. थोडंसं त्याला व्यवस्थित सायंटिफिक नोटेशन लिहायचं असेल तर कसं लिहिणार, 4.8176 into
10⁻21 असा ऑप्शन कुठं असेल तर तो तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. मग असे ऍटम्स कॅल्क्युलेट केले जातात. आता हे एवढं डिस्क्रिप्शन मी मुद्दाम लिहितोय ते तुम्हाला समजण्यासाठी, सगळ्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी. पण जेव्हा एमसीक्यू आपण सॉल्व्ह करणार आहे पटपट पटपट आपण हे सगळं सॉल्व्ह केलं पाहिजे. ठीक आहे. तेवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे सर, याच्यासाठी जी डेली प्रॅक्टिस पेपरची शीट मी देतोय ना ती वेळेच्या वेळेत दररोजच्या दररोज सगळी सॉल्व्ह करायची. जेवढे जास्त एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करशील तेवढे जास्त तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहिला हा लिहून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन पुढचं बघा काय, सिंपल आहे, थोडस तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल. ठीक आहे. क्वेश्चन बघा, द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 1.2 gram per ml. 1.2 gram per ml. There are 35 drops. There are 35 drops in 2 ml. 2 ml म्हणजे जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं जर तुम्ही व्हॉल्यूम 2 ml इतकं घेतलं तर त्याच्यामध्ये किती ड्रॉप्स आहेत, त्याचे 35 ड्रॉप्स आहेत. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 ड्रॉप. क्वेश्चन असा असेल, द नंबर ऑफ मोलेक्युल्स इन 1 ड्रॉप इज, क्वेश्चन मार्क आहे, ब्रॅकेट मध्ये दिलंय तुम्हाला मोलर मास. मोलर मास आहे 70. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे तर 1.2 डिवाइडेड बाय, पहिला ऑप्शन असेल 1.2 डिवाइडेड बाय 35 इंटू Na. दुसरा ऑप्शन आहे 1/35 चा स्क्वेअर इंटू Na. तिसरा ऑप्शन आहे 1.2/35 चा स्क्वेअर इंटू Na. आणि लास्ट ऑप्शन आहे 1.2 Na. ओके. काही लोकांना ऑप्शन बघूनच भीती वाटली असेल कारण ऑप्शनच इतके भयंकर आहेत. ठीक आहे. पण सिंपल आहे, क्वेश्चन मध्ये काही सुद्धा इतकं चॅलेंज नाही. फक्त या लेवलचा क्वेश्चन आपण जर सॉल्व्ह केला तर या टाईपचा क्वेश्चन जर पुढे जाऊन पुढे तुम्हाला दिसला तर तो आता आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. एक लिक्विड आहे, त्या लिक्विडची डेन्सिटी दिलेली आहे. किती दिली ती लिहितो पहिला. डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर ml. ठीक आहे. देर आर 35 ड्रॉप्स इन 2 ml. म्हणजे काय, जर 2 ml इतकं व्हॉल्यूम असेल तर ड्रॉपची संख्या किती आहे, 35 ड्रॉप्स. मग 1 ml साठी किती असतील सांगा. 1 ml साठी इज इक्वल टू 35 ड्रॉप्स डिवाइडेड बाय 2 असणार आहे. म्हणजे मी काय केलं तर दोन्ही साइडला मी 2 ने डिवाइड केलं, जेणेकरून काय होणार, व्हॉल्यूम जर 1 ml असेल, किती ml, 1 ml, तर तुम्हाला ड्रॉपची संख्या कॅल्क्युलेट झाली, किती असतील, 35 ड्रॉप अपॉन 2. हे कशासाठी सांगतो पहिला ते बघा. नाही मी काहीतरी करत जाणार, तुमच्या लक्षात काय येणार नाही. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आतापर्यंत कॅल्क्युलेट केलेले आहेत का ते सांगा पहिला. आतापर्यंत आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत का. येस सर, केलेत की. कसे केलेत तर नंबर ऑफ मोलेक्युल्स इज इक्वल टू कसं, मोल इंटू 6.022 इंटू 10⁻23 या फॉर्मॅटच्या मदतीने आपण मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट केले. येस. याच्यामध्ये जर मोलची व्हॅल्यू मला माहित असेल तर मी नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकतोय. येस. मग मोल्स कसे कॅल्क्युलेट केले जातात बघा. मोलचे 3 फॉर्म्युले आहेत. काय फॉर्म्युले, 3. गिवन मास अपॉन मोलर मास, गिवन पार्टिकल अपॉन अवोगॅड्रो नंबर आणि गिवन व्हॉल्यूम अपॉन 22.4 लिटर. त्या तिन्ही पैकी कुठला फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. ब्रॅकेट मध्ये दिलंय ना मोलर मास. मोलर मास किती आहे, 70. म्हणजे फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल मोलच्या कॅल्क्युलेशनला, पहिला गिवन मास अपॉन मोलर मास. इथे लिहू का मग, गिवन मास अपॉन मोलर मास. मोलर मास दिले की किती आहे, 70. अरे पण गिवन मास मला माहित नाही. ठीक आहे. हे गिवन मास माहित आहे का, नाही. पण ते जर माहित करून घ्यायचं असेल तर डेन्सिटी दिल्या, डेन्सिटी दिलंय, व्हॉल्यूम दिलंय. फॉर्म्युला काय असतो डेन्सिटीचा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. मग डेन्सिटी कशी आहे बघा, 1.2 ग्रॅम पर ml आणि व्हॉल्यूम पण 1 ml साठी आलंय ना आपलं. सॉरी 1 ml साठी हे ड्रॉपची संख्या आलीच की. म्हणजे त्याच्यामध्ये इथं मास इज इक्वल टू
मास इज इक्वल टू डेन्सिटी किती असेल, डेन्सिटी आहे 1.2 ग्रॅम पर ml इंटू व्हॉल्यूम किती आहे, तर 1 ml इतकं व्हॉल्यूम असेल तर त्याच्यामध्ये ड्रॉप्स किती आहेत बघा, तर त्याच्याकडे ड्रॉप्स आहेत. किंवा आपण असं करूया, आता व्हॉल्यूम आपल्याला माहित नाही, इथं व्हॉल्यूम कुणाचं घ्यावं लागेल ते थोडंसं आपण विचार करूया. आपल्याला काय क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. काय, 1 ड्रॉप. ठीक आहे, म्हणजे एक सिंगल ड्रॉप असेल तर त्या सिंगल ड्रॉप मध्ये मॉलिक्युल्स किती आहेत बघा. तर हे थोडंसं आपण रॉंग वेने जाणार आहे जर या पद्धतीने गेलो तर. का सांगतो, 35 ड्रॉप्स मीन्स 2 ml. मग मला सांगा 1 ड्रॉपचं व्हॉल्यूम किती, कारण इथं जे व्हॉल्यूम आपण पुट करणार आहे काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, हे जे व्हॉल्यूम आपण इथं पुट करणार आहे ते व्हॉल्यूम कोणाचं असेल, हे व्हॉल्यूम 1 ड्रॉपचं असेल का, कारण डेन्सिटी लिक्विडची दिल्या, मग इथं 1 ड्रॉपचं व्हॉल्यूम कसं असेल, तर 2 ml डिवाइडेड बाय 35. काय केलं, दोन्ही साइडला 35 ने डिवाइड करा. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप. ते इथं पुट करा, किती किती असेल, 2 ml डिवाइडेड बाय 35. ml ला ml कॅन्सल होणार, म्हणजे हे गिवन मास असेल, हे गिवन मास किती, 1.2 ग्रॅम डिवाइडेड बाय 35. ते डायरेक्ट पुट करा, मोलर मास तुम्हाला मिळाले. म्हणजे कसं असेल, इज इक्वल टू गिवन मास किती आहे बघा, 1.2 डिवाइडेड बाय 35 हे आहे तुमचं गिवन मास. याला तुम्हाला काय करायचं आहे, मोलर मासने डिवाइड करायचं आहे. मोलर मास किती आहे, 70. हे आले मोल. ठीक आहे, 70 तीन काय होणार, मल्टिप्लाय होणार. कसं होणार मग, मोल इज इक्वल टू 1.2 डिवाइडेड बाय 35 इंटू 70. ओके, अजून काय राहिले का, इथं 2 राहिले की, म्हणजे कसं 1.2 ग्रॅम हे 2 राहिले ना, ते 2 आपल्याला लिहावं लागेल. इंटू 2 आहे, इथं इंटू 2 आहे, म्हणजे 2 1 2 आणि इथं 35 येईल. म्हणजे आन्सर कसं असेल, 1.2 डिवाइडेड बाय 35 इंटू 35 चा स्क्वेअर. दिस इज युअर मोल. ठीक आहे, काय काय केलं बघा, मोल मिळाले की आता मॉलिक्युल्स कसे काढायचे, मॉलिक्युल्स. आता जे मॉलिक्युल्स भेटणार आहेत ते कुठले भेटतील, 1 ड्रॉप मधले भेटतील का, इथं व्हॉल्यूम कुठले ठेवले, हे व्हॉल्यूम तुमचं 1 ड्रॉपचं आहे, म्हणून जे मॉलिक्युल्स भेटतील ते 1 ड्रॉपचे भेटतील. म्हणजे कसे, तर 1.2 डिवाइडेड बाय 35 चा स्क्वेअर. म्हणजे हे काय आहे, हे दिस इज युअर मोल, आणि मोलला काय करायचं ठरलंय, ॲव्होगॅड्रो नंबर मल्टिप्लाय, म्हणजे इंटू Na. असा ऑप्शन कुठे आहे का चेक करा. 1.2 डिवाइड बाय 35 स्क्वेअर इंटू Na, ऑप्शन सी आहे बघा. ओके, बघा मग याच्यामध्ये आपण टेक्निक काय काय वापरली, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे होते 1 ड्रॉप मध्ये. नंबर ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला मोल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. मोलचा फॉर्म्युला कोणता यूज करणार, मोलर मास दिले म्हणून पहिला गिवन मास अपॉन मोलर मास. ठीक आहे, मोलर मास माहित होतं पण गिवन मास माहित नव्हतं. गिवन मास कसं कॅल्क्युलेट केलं, तर इथं मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी दिले आणि हे व्हॉल्यूम कुठलं घ्यावं लागेल, 1 ड्रॉपचं. 35 ड्रॉप मीन्स 2 ml. मग 1 ड्रॉप मीन्स हाऊ मेनी ml, तर डिवाइड बाय 30 करा. ते व्हॉल्यूम इथं पुट केलं, तुम्हाला मास मिळालं, ते मास इथं ठेवा, त्याला डिवाइड बाय मोलर मास करा. मोल्स आले, या मोल्सला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. लिहून घ्या. हा, याच्यानंतर एक थोडस हेडिंग असेल, महत्वाचं हेडिंग आहे, ते बघितल्यानंतर मग आपल्याला डेली प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायला खूप मदत होणार आहे. काय बघा हेडिंग, तर मास ऑफ एन इलेमेंट, हेडिंग असं असेल, मास ऑफ एन इलेमेंट नाही, मास ऑफ एन इलेमेंट इन गिवन मास ऑफ कंपाउंड, इन अ गिवन मास ऑफ कंपाउंड, क्वेश्चन मार्क. सॉरी, हेडिंग आहे आपलं हे. आणि याच्यावरती क्वेश्चन बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल की काय हेडिंग आहे, हेडिंगचा अर्थ काय. तर क्वेश्चन असा आहे, कॅल्क्युलेट मास ऑफ ऑक्सिजन इन 16 ग्रॅम SO3 सल्फर ट्रायऑक्साइड नावाचे कंपाऊंड आहे, की जे किती दिले बघा, 16 ग्रॅम. ठीक आहे, मग 16 ग्रॅम सल्फर ट्रायऑक्साइड असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजनचं मास किती आहे,
असा क्वेश्चन आहे बघा. मास ऑफ इलेमेंटचा अर्थ करतोय इलेमेंट कोण असेल, ऑक्सिजन इलेमेंट आहे, त्याचं मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इन अ गिवन मास ऑफ कंपाऊंड, कंपाऊंड कोण आहे, SO3 कंपाऊंड आहे. या कंपाऊंड मास दिलंय की किती दिलंय, 16 ग्रॅम. मग अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात की ज्याच्यामध्ये एक कंपाऊंड देतात, कंपाऊंडचं मास दिलं जातं, त्याच्यामधला कुठला तरी एक इलेमेंट जसं ऑक्सिजन असेल किंवा सल्फर असेल त्याचं मास कॅल्क्युलेट करा. मग काय आणि कसं सॉल्व्ह करणार तर बघा, इथं पहिल्यांदा असली तुम्ही इन 1 मोल SO3, SO3 चा 1 मोल जर आपण कन्सिडर केला असेल तर त्याचं जे मास आहे त्याला आपण काय म्हणतो, मोलर मास म्हणतो का. SO3 चा 1 मोल म्हणजे त्याचा जे मास आहे ते मोलर मास. टेक्निक बघा कशी आहे, तर थोडंसं आपण लॉजिकली जाणार आहे याच्यामध्ये. मोलर मास कसं करणार, तर एक सल्फर आहे आणि 3 ऑक्सिजन आयटम आहे, बरोबर. मग जे मोलर मास आहे त्याच्यामध्ये सल्फर आणि ह्या 3 ऑक्सिजनच्या आयटमच्या मासचे ऍडिशन की जे किती असेल 32 प्लस 16 इंटू 3 की जे किती असेल 48 प्लस 32 हे असेल 80 ग्रॅम. ठीक आहे. मग याचा अर्थ काय, इथली नर्मी दॅट इज इन 80 ग्रॅम SO3 बघा, सल्फर ट्रायऑक्साइड नावाचं जे कंपाऊंड आहे त्याचं मास आपण किती घेतलं, 80 ग्रॅम म्हणजे किती मोल, 1 मोल. 80 ग्रॅम सल्फर ट्रायऑक्साइड असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या मासचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. काय क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला सांगायला लागलो, विचारायला लागलो काय, 80 ग्रॅम सल्फर ट्रायऑक्साइड असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन आहे सर 16 इंटू 3 म्हणजे 48 ग्रॅम ऑक्सिजन आहे. व्हेरी गुड. मग जर 80 ग्रॅम मध्ये 48 ग्रॅम असेल तर 1 ग्रॅम SO3 असेल तर कॉन्ट्रीब्युशन ऑक्सिजनचं किती असेल, तर 48 ग्रॅम डिवायडेड बाय 80 ऑक्सिजन. ओके, हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. पण आपल्याला काय विचारलंय, 16 ग्रॅम SO3 म्हणजे सल्फर ट्रायऑक्साइड जे कंपाऊंड आहे त्याचं मास किती दिलंय, 16 ग्रॅम. अरे 1 ग्रॅम साठी कॉन्ट्रीब्युशन जर एवढा असेल तर देअरफॉर 16 ग्रॅम SO3 असेल तर कॉन्ट्रीब्युशन किती, 16 इंटू 48 डिवायडेड बाय 80 ग्रॅम ऑक्सिजन असेल का. म्हणजे 16 ग्रॅम सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये ऑक्सिजनचं मास किती आलं हे कॅल्क्युलेट करा ना. कसं असेल, इथं 1/5 असेल आणि इथं बघा किती येतंय, इथं 9.6 असं काहीतरी असेल, 9.6 ग्रॅम. ठीक आहे, दिस इज युअर आन्सर, 9.6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. म्हणजे सिम्पलेस्ट वे मध्ये सांगायचं असेल तर 16 ग्रॅम सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये ऑक्सिजनचं मास किती आहे, 9.6 ग्रॅम. ठीक आहे, असं हे कॉन्ट्रीब्युशनच्या रूपात आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यानंतर एक देणार आहे तुम्हाला, पहिला हे लिहून घ्या. हा क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट मास ऑफ SO2. क्वेश्चन असा आहे, व्हॉट मास ऑफ सल्फर डायऑक्साइड SO2 will contain 1.2 Na oxygen atoms. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे सिंपल मध्ये. क्वेश्चनचा मिनिंग पहिला समजून घेऊया. सल्फर डायऑक्साइडचं तुम्हाला मास विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, मास. कशामध्ये, 1.2 Na ऑक्सिजन ॲटम्स. म्हणजे 1.2 Na ऑक्सिजनचे ॲटम्स असतील तर सल्फर डायऑक्साइडचं मास किती असेल. तर सगळ्यात बेसिक फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करावा लागणार आहे, तो म्हणजे कोणता बघा, मोल इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मास. मास बरोबर फॉर्म्युला कसा असेल, देअरफॉर गिवन मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल इनटू मोलर मास. ठीक आहे, म्हणजे ह्या मोलला जर मोलर मासने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, गिवन मास. आणि तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मोलर मास किती आहे सांगा, SO2. मोलर मास ऑफ SO2 इज इक्वल टू किती, 32 प्लस 16 इंटू 2 हे आलं 64 ग्रॅम. म्हणजे मोलर मास आपल्याला माहित आहे, फक्त नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. कसे काढायचे ते थोडंसं लॉजिकली जायचं आहे. बघा मला सांगा, 1.2 Na ऑक्सिजनचे ॲटम्स म्हणजे काय, दॅट इज इथली तुम्ही 1.2 Na
ऑक्सिजन ऍटम्स इज इक्वल टू काय, इज इक्वल टू 1.2 मोल ऑक्सिजन ऍटम्स असतील का, असतील ना. असं का, अवॅगॅड्रो नंबर म्हणजे काय, मोल असतो ना. अवॅगॅड्रो नंबर 6.022 into 10 is power 23 म्हणजे 1 मोल, म्हणजे 1.2 मोल ऑक्सिजन ऍटम्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय जरा बघा, इन 1 मोल SO2 इज इक्वल टू, हा जो SO2 आहे त्या SO2 आपण किती मोल घेतलाय, 1 मोल. ऑक्सिजनचे किती ऍटम्स आहेत, तर 2 मोल ऑक्सिजन आर प्रेझेंट आहे का, जरा चेक करा. बघा 1 मोल SO2 मध्ये 2 मोल ऑक्सिजन आहे, हे करेक्ट आहे का, आहे की. 1 मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम असतील तर 1 मोल मध्ये 2 मोल्स पाहिजेत ना ऑक्सिजन. ठीक आहे. पण आपल्याकडं ऑक्सिजन किती आहे, 1.2 मोल. ठीक आहे. मग 2 मोल मध्ये जर 1 मोल असेल तर मला सांगा 1 मोल ऑक्सिजन मध्ये SO2 किती असेल, डिवाइड बाय 2 करा ना. 1/2 मोल SO2 आलं. म्हणजे 1 मोल ऑक्सिजन असेल तर सल्फर डायऑक्साइडचे मोल किती आले, 1/2. आपल्याकडे किती मोल आहे ऑक्सिजन, 1.2 मोल ऑक्सिजन आहे. देअरफॉर 1.2 मोल ऑक्सिजन साठी हे SO2 किती असेल, 1.2 डिवाइड बाय 2 मोल SO2 असेल. म्हणजे आपल्याला तेच पाहिजे होतं ना, काय पाहिजे होतं, मोल. कुणाचे मोल, SO2 चे मोल पाहिजे होते ना, मिळाले की. देअरफॉर गिवन मास इज इक्वल टू काय, गिवन मास इज इक्वल टू मोल सांगायचे 1.2 डिवाइड बाय 2 इंटू मोलर मास किती आहे, 64 ग्रॅम. आलं का, म्हणजे किती येणार बघा हे, तर इथे येणार 32, म्हणजे 1.2 इंटू 32 ग्रॅम. आता इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर 24 2 12 3 38 म्हणजे 38.4 ग्रॅम. दिस इज द मास ऑफ सल्फर डायऑक्साइड. कशामध्ये, जर 1.2 अवॅगॅड्रो नंबर ऑक्सिजन आयटम्स असतील तर त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साइड किती आहे, 38.4 ग्रॅम. ठीक आहे, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन आहे, थोडस लॉजिकली जावं लागणार आहे. क्वेश्चन असा आहे, व्हॉट मास ऑफ H2SO4, व्हॉट मास ऑफ H2SO4 contains 80 ग्रॅम ऑक्सिजन. थोडस लॉजिकली विचार करा, क्वेश्चन लिहून घ्या. हा, आता ज्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केला तसा सॉल्व्ह करायचं ना. कसं बघा, याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, व्हॉट मास SO2, बरोबर. आता काय आहे, व्हॉट मास H2SO4. पुढे काय दिलं, कंटेन्स 1.2 Na ऑक्सिजन ऍटम. आता इथे काय दिले, 80 ग्रॅम ऑक्सिजन, म्हणजे मास दिले रे. मग त्या मासचं कन्व्हर्जन मोल मध्ये करूया. मग सांगा कसं, तर 80 ग्रॅम ऑक्सिजन, मग मला सांगा नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू किती, नंबर ऑफ मोल्स किती, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे, 80 ग्रॅम डिवाइडेड बाय मोलर मास किती आहे, मोलर मास 16 ग्रॅम, हे येणार आहे 5. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन किती आले, 5. ठीक आहे. आता जरा थोडंसं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की ऑक्सिजन किती आहे, 5 मोल. आता बघा, आतापर्यंत कसं सोडवलं, 1 मोल H2SO4 असेल तर ऑक्सिजन किती आहे सांगा पहिला, कमेंटच्या द्वारे सांगा मला. 1 मोल H2SO4 मीन्स हाऊ मेनी ऑक्सिजन ऍटम्स, तर ते किती ऍटम्स बद्दल बोलतोय, म्हणजे हे 4 मोल ऑक्सिजन असतील का. 1 मोल H2SO4 मीन्स 4 मोल ऑक्सिजन. आपल्याकडे ऑक्सिजन अवेलेबल किती आहे, तर 5 मोल्स आहे ना. मग बघा इथे लिहिणार मी, 1 मोल ऑक्सिजन असेल तर H2SO4 किती, 1/4 मोल H2SO4 असेल. मग आपल्याला 1 मोल साठी H2SO4 चे मोल जर एवढे असतील तर ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 5. म्हणजे इथे लिहिणार मी इज इक्वल टू 5 मोल ऑक्सिजन असतील तर H2SO4 किती, 5/4 मोल H2SO4. आणि हे आपल्यासाठी दरवेळी महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. कसं कसं सॉल्व्ह करणार, 1 मोल बद्दल विचार करायचा. 1 मोल H2SO4 मध्ये ऑक्सिजन 4 मोल आहेत.
4 मोल मध्ये 1 मोल असेल तर 1 मोल साठी किती 1/4, 5 मोल साठी किती 5/4. ते सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. एकदा मोल भेटले तर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? देअरफॉर मास इज इक्वल टू मोल्स इंटू मोलर मास. मोल्स किती आले 5/4 आणि सल्फ्युरिक ऍसिडचं मोलर मास किती असतं 98 ग्रॅम. हे सॉल्व्ह करा तुम्हाला किती येते बघा. तर याचा आन्सर असेल 122.5 ग्रॅम. ओके, राईट डाऊन. सेम क्वेश्चन देतो. सेम क्वेश्चन बघा किती लोक सॉल्व्ह करतात. क्वेश्चन लिहून घ्या. व्हॉट मास ऑफ H3PO4. आलं का? तोच क्वेश्चन आहे ना. व्हॉट मास ऑफ H3PO4 will contain 0.25 mole oxygen atoms. सॉल्व्ह होईल का? येस ऑर नो? व्हायलाच पाहिजे. कसं करणार बघा. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. कसं करणार बघा. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मास कॅल्क्युलेट करायचं तर बघितले कसं कॅल्क्युलेट करतो मोल्स इंटू मोलर मास. आता मोल्स कसे बघायचे हे बघा. इथे लिहिणार मी 1 मोल H3PO4 असेल तर ऑक्सिजन किती आहे. 1 मोल H3PO4 मीन्स 4 मोल ऑक्सिजन आहे. अरे 4 मोल असेल तर मला सांगा 1 मोल ऑक्सिजन मीन्स हाऊ मेनी H3PO4. 1/4 मोल H3PO4 असेल. ठीक आहे. 1 मोल साठी H3PO4 चे मोल्स एवढे असतील. आपल्याला किती मोल दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये 0.25 मोल. म्हणजे इथे लिहिणार मी 0.25 मोल ऑक्सिजन. म्हणजे कसं होणार तर 0.25 मोल डिवाइड बाय 4 H3PO4. म्हणजे ऑक्सिजनचे मोल्स जर एवढे असतील 0.25 तर H3PO4 एवढा असणार. देअरफॉर त्याचं मास कसं असेल मोल्स इंटू मोलर मास. मोल्स किती आहे 0.25/4 इंटू मोलर मास सांगा किती आहे. H3PO4 चं कॅल्क्युलेट करा ना. 3 + 31 + 64 95 + 3 98. ओके, बघा किती येते. सॉल्व्ह करा. आय थिंक याचा आन्सर इथं 0.25 इंटू 4 दुने 8 1 18 4 दुने 4 चौक 16 4 25 म्हणजे असं असेल 0.25 इंटू 24.5. सॉल्व्ह करा. 25 इंटू 5 इथं 5 इथं 12 25 100 100 12 म्हणजे 2 1 1 20 50 50 61. ठीक आहे. 1 + 3 म्हणजे 6.125 ग्रॅम. दिस इज द मास ऑफ H3PO4. ठीक आहे. मग अशा टाईपचे क्वेश्चन जर असतील सॉल्व्ह करायचे तर आता इथून पुढे सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन घ्या अजून एक बघा. असे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर कॉन्फिडन्स लेवल ती बिल्ड व्हायला पाहिजे. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ CO2. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ CO2 गॅस. कार्बन डायऑक्साइड गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करा at STP which contains 10 Na oxygen atoms. क्वेश्चन तोच आहे फक्त इथं मास होतं ना त्याच्या ठिकाणी व्हॉल्यूम दिले. थोडीशी मस्ती. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन काय होता जर आपण आत्ताच्या प्रमाणे क्वेश्चन जर बघितलं तर काय क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द मास ऑफ CO2 गॅस विच कंटेन्स 10 Na ऑक्सिजन ॲटम. असं आपण सॉल्व्ह करू शकतो की काय प्रॉब्लेम नाही. तरी पण करू शकतो. व्हॉल्यूम जर दिला असेल तरी पण कसं करणार तर बघा आपल्याला फॉर्म्युला काय तर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम अपॉन 22.4 लिटर असा फॉर्म्युला असतो का. येस सर. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे गिवन व्हॉल्यूम. त्याच्यासाठी काय काय माहित पाहिजे नंबर ऑफ मोल्स आणि एवढंच माहित पाहिजे ना. नंबर ऑफ मोल्स कशी कॅल्क्युलेट केलं तर बघा
पहिल्यांदा मला सांगा 10 Na ऑक्सिजन ऍटम्स म्हणजे काय रे? म्हणजे काय ते सांगा पहिला. 10 Na मीन्स 10 मोल ऑक्सिजन ऍटम्स. इथून पुढे जर तुम्हाला कुठं असं काय दिसलं Na, तर Na मीन्स काय असणार आहे? मोल असणार आहे. ठीक आहे. आता एक सांगा CO2 कार्बन डायऑक्साईडसाठी विचार करायचा आहे ना. कार्बन डायऑक्साईड यासाठी विचार करूया. कसं बघा 1 मोल CO2 म्हणजे किती ऑक्सिजन आहे? 1 मोल CO2 म्हणजे किती ऑक्सिजन आहे? तर आहे 2 मोल ऑक्सिजन. ठीक आहे. मग 1 मोल ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे किती मोल्स असतील? 1/2 मोल CO2 असेल. आणि पण आपल्याला ऑक्सिजन किती दिलाय न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये? तर 10 मोल दिलाय ना. मग 10 मोल साठी विचार करा. 10 मोल ऑक्सिजन साठी हे किती असणार? तर 10 डिवाइड बाय 2 मोल CO2. ठीक आहे. म्हणजे दिस इज द मोल्स ऑफ CO2. आले मोल CO2. ऑक्सिजनचे 10 मोल्स असतील तर कार्बन डायऑक्साईडचे मोल्स किती आहेत? 10/2. ठीक आहे. आता नंबर ऑफ मोल्स माहिती आपल्याला गिवन व्हॉल्यूम. देअरफॉर गिवन व्हॉल्यूम इज इक्वल टू काय? तर नंबर ऑफ मोल्स म्हणजे 10/2 इंटू 22.4 लिटर म्हणजे 5 इंटू 22.4 लिटर. कॅल्क्युलेट करा. हे 10/2 म्हणजे 5 होणार आहे. म्हणजे कसं 2 परत 5 10 12 1 5 10 1 2 13. ठीक आहे. म्हणजे 130 सॉरी कॅल्क्युलेशन काय असणार आहे? 5 इंटू 4 0 2 5 इंटू 2 10 प्लस 2 12 व 1 इथे येणार 11. ठीक आहे. म्हणजे 112 लिटर 112 लिटर. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. मग आता या टाईपचे जर क्वेश्चन दिले तर ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मी इथं काय पण असू दे ना, कॅल्क्युलेट द पार्टिकल्स असतील तर काय केलं असतं? याच्या अगोदर काय काय होतं? कॅल्क्युलेट द मास. आता काय आलं? कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. हाच क्वेश्चन घेऊया आणि पार्टिकल कॅल्क्युलेट करूया का? कसं असेल मग? क्वेश्चन बदलतो बरं मी. व्हॉल्यूमच्या ठिकाणी काय लिहितो मी? कॅल्क्युलेट द पार्टिकल्स ऑफ CO2 गॅस. कार्बन डायऑक्साईड गॅसचे किती पार्टिकल्स असतील? विच कंटेन्स 10 Na ऑक्सिजन ऍटम. काय केलं पाहिजे? फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला. पार्टिकलच्या लँग्वेज मधला फॉर्म्युला कसा आहे? तर गिवन पार्टिकल्स अपॉन 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे काय कॅल्क्युलेट केलं पाहिजे? पहिल्यांदा बेसिक गोष्ट काय कॅल्क्युलेट केली पाहिजे? नंबर ऑफ मोल्स केले की हे काय येतं? 10 मोल ऑक्सिजन असतील तर 10/2 मोल CO2 आहे. ओके. पार्टिकल्स कसे असतील सांगा मग. गिवन पार्टिकल्स इज इक्वल टू ह्या 10/2 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे? 6.022 इंटू 10⁻23. ओके. किती होणार बघा? म्हणजे 5 इंटू 6 लिहितो मी आणि 10⁻23. इथं 30 इंटू 10⁻23 म्हणजे 3 इंटू 10 किती होणार? 24. ठीक आहे. पार्टिकल्सची संख्या भेटली की नाही भेटली? काय काय मग काही पण येते इथं. कॅल्क्युलेट द मास, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम, कॅल्क्युलेट द पार्टिकल्स. बेसिक गोष्ट काय क्लिअर पाहिजे तर इथून जायचं. 1 मोल CO2 म्हणजे किती ऑक्सिजन? तर 2. 1 मोल ऑक्सिजन मीन्स 1/2 आणि 10 मोल्स मीन्स 10/2. असं आपल्याला हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. तर एक क्वेश्चन अजून देतो तर तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. लिहून घे. हा क्वेश्चन राईट डाऊन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स. आलं बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ atoms in 90.8 liter SO3 at STP question mark. सांगा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ atoms. आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे फक्त काय 90.8 लिटर SO3. काय केलं पाहिजे? दिलेल्या व्हॅल्यू पासून मोल कडे जावा. मोल पासून मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल वरून काय ऍटम्स. ठीक आहे. ते तुमचं तुम्ही होमवर्क असेल तुम्हाला. कसं कसं मी एकदा ट्रिक सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यापासून काय करा? मोल कॅल्क्युलेट करा. मोल पासून मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स आहेत सांगायचं पहिला. SO3 चा एक मॉलिक्यूल म्हणजे किती ऍटम्स? 4 ऍटम्स. मॉलिक्युल्स किती असतील त्याच्यावरून बघा. ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असेल. हा क्वेश्चन थोडासा इम्पॉर्टंट आहे. IMP आहे.
काय बघा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 1.8 लिटर H2O. 1.8 लिटर H2O हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ॲट 1 ATM अँड 273 केल्विन. फुल स्टॉप. क्वेश्चन लिहून घ्या. कसा क्वेश्चन सॉल्व्ह करणार सांगा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स, काही पण असू दे, नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचं तर आपला वेग काय, गिवन व्हॅल्यू वरून नंबर ऑफ मोल्स काढूया. सांगा नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल, गिवन व्हॅल्यू अपॉन मोलार व्हॉल्यूम. गिवन व्हॅल्यू काय आहे तर 1.8 लिटर डिवाइड बाय किती होणार 22.4 लिटर असं होईल का. हे बरोबर आहे का चुकीचं सांगा पहिला. येस ऑर नो. गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय 22.4 लिटर हे बरोबर आहे का. आहे की तर ऍड एसटीपी, कारण 1 ATM आणि 273 केल्विन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे. हे बरोबर आहे का चुकीचं आहे. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. का, हा जो फॉर्म्युला आहे कोणता, गिवन व्हॉल्यूम डिवाइड बाय 22.4 लिटर, हा फॉर्म्युला कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, स्पेशल फॉर्म्युला ना, आठवलं. स्पेशल फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलंय, ऍप्लिकेबल ओनली फॉर गॅसेस. आणि हे H2O कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड. जर हे वॉटर जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरला आणि त्याच्या मदतीने जर नंबर ऑफ मोल्स काढले, नंबर ऑफ मोल्स वरून तुम्ही मॉलिक्युल्स घेतले, मॉलिक्युल्स वरून ऍटम्स कॅल्क्युलेट केले तर ते ऍब्सोल्युटली रॉंग आहे. ठीक आहे. मग काय केलं पाहिजे तर आपल्याला फायनल डेस्टिनेशन काय बघा, फायनल डेस्टिनेशन असे आहे की नंबर ऑफ ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम साठी पहिला काय माहित पाहिजेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहित पाहिजेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे कॅल्क्युलेट केले जातात तर त्याच्यासाठी नंबर ऑफ मोल्स माहित पाहिजेत. ओके. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट केले जातात तर त्याच्यासाठी गिवन मास अपॉन मोलर मास माहित पाहिजे. अरे येस ऑर नो. यस सर. गिवन मास डिवाइड बाय मोलर मास, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स वरून मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स वरून काय आलं मोलेक्युल्स, आणि मोलेक्युल्स वरून आपल्याला काय भेटणार ऍटम्स. ठीक आहे. आता कुठं आहे सांगा आपण, अरे कुठंच नाही अजून. नंबर ऑफ मोल्स तर काढूया ना. कसं काढायचं तर मोलर मास सांगा मला किती आहे. मोलर मास ऑफ H2O लिक्विड फॉर्म मध्ये ना किती असणार आहे, 18 ग्रॅम असणार आहे, 18 ग्रॅम. हे मोलर मास मिळालं. येस सर. गिवन मास माहित आहे का, नाही. कसं काढणार तर हे बघा, तर त्याच्यासाठी काय करूया, डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आपल्याला काय काढायचं आहे, गिवन मास. देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. येस सर. काय केलं मग, डेन्सिटीची व्हॅल्यू सांगा 1 ग्रॅम पर ml. अरे वॉटरची डेन्सिटी किती असते, वॉटर पाणी, शुद्ध पाणी डेन्सिटी किती असते 1 ग्रॅम पर ml. ती डेन्सिटी ते पुट करा इनटू व्हॉल्यूम किती आहे 1.8 लिटर आहे. तसं सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन केलं पाहिजे, याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करूया का, आहे तसंच पुढे जाऊया. मरचीला मार खायला कोण असतं, आहे तसंच पुढे गेलं तर, का तर हे ml आणि हे लिटर आहे तसं कसं पुढे जायचं. मग हे ml करूया. कसं 1.8 ला 1000 न मल्टिप्लाय करा, ते कशाला होणार ml मध्ये होईल का, म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1000 लिटर. मग 1000 ने मल्टिप्लाय करा ना. मग आता ml ला ml कॅन्सल, हे किती आलं 1800 ग्रॅम. दिस इज मास. हे काय आलं मास. गिवन मास माहित आहे, मोलर मास माहित आहे. मोल्स काढा, इथं लिहितो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय, गिवन मास किती आहे 1800 ग्रॅम डिवाइड बाय मोलर मास 18 ग्रॅम. हे सॉल्व्ह केला 100 आलं. हे नंबर ऑफ मोल्स आले. दुसरा पॉइंट मॉलिक्युल्स काढा. नंबर ऑफ मोल्स वरून मॉलिक्युल्स कसं, नंबर ऑफ मोलेक्युल्स इज इक्वल टू मोल किती आहे 100 इंटू अवेलेबल नंबर 6.02 इंटू 10⁻23 आले मॉलिक्युल्स. ऍटम्स काढा. इन 1 H2O टोटल ऍटम्स किती आहेत, म्हणजे ऍटम्स सांगा फक्त. ऍटम्स इज इक्वल टू किती असतील, वॉटरचा एक मॉलिक्युल घ्या रे. एका मॉलिक्युल मध्ये किती ऍटम्स आहेत, हायड्रोजनचे 2 ऑक्सिजन आहेत, 3 ऍटम्स आहेत. ओके. मग टोटल ऍटम्स किती असतील
टोटल एटम्स इज इक्वल टू, पहिला मला सांगा टोटल मॉलिक्यूल किती आहेत, एवढे आहेत, ठीक आहे. टोटल आयटम साठी काय करूया, एका मॉलिक्यूल मध्ये किती आयटम्स आहेत, 3 इंटू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, तर 100 म्हणजे असली का 6.022 इंटू 10⁻²5, हे 23 हे 25 होणार आणि 3 मल्टिप्लाय करा, दिस इज युअर टोटल नंबर ऑफ एटम्स. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. जर हा फॉर्म्युला वापरला कोणता, व्हॉल्यूम अपॉन 22.4 लिटर, ऍब्सोल्युटली रॉंग आहे, का तर हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आणि म्हणून हा फॉर्म्युला मी म्हणजे हा क्वेश्चन घेण्यापाठीमागे तोच उद्देश आहे की 99% फॉर्म्युला तो वापरतात व्हॉल्यूम वाला, तो इथं वापरून चालणार नाही, कारण पदार्थाची स्टेट बघा, गॅसिय स्टेट असेल तर तो फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे. याच्यानंतर डेली प्रॅक्टिस शीट मध्ये जे काही डाऊट्स होते ते डाऊट्स तुमचे क्लिअर करूया. ठीक आहे, हा मोबाईल तिथं. ओके, डेली प्रॅक्टिस शीट मध्ये पहिला जो क्वेश्चन होता तो सिंपल आहे. मॉडर्न अटॉमिक वेट जे काय असेल ते कशावरती बेस आहे, C12 वर. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे 1 AMU इज इक्वल टू, तर ऑप्शन ए आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन त्याचा पण आन्सर ए आहे, दुसरा क्वेश्चन आन्सर ए आहे. थर्ड क्वेश्चन बघा काय आहे, तर थर्ड मध्ये लिहिलंय 1 मोल CH4. इथं काय काय असेल सांगा पहिला. 1 मोल CH4 मीन्स 1 मोल कार्बन आणि 1 मोल हायड्रोजन, का 4 मोल, व्हेरी गुड, 4 मोल हायड्रोजन. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण सोडवलेत ना डीपीपी. काय केलं, 1 मोल CH4 मीन्स 1 मोल कार्बन, 4 मोल हायड्रोजन. 1 मोल कार्बन मीन्स 12 ग्रॅम आणि 4 मोल हायड्रोजन मीन्स 4 ग्रॅम. ओके, असा कोणता ऑप्शन आहे का जरा चेक करा. पहिला ऑप्शन आहे 6.02 इंटू 10⁻23 ऍटम्स, तेवढ्या ऍटम्स म्हणजे 1 मोल ना. हायड्रोजनचे किती मोल आहेत, 4 मोल, म्हणजे ते रॉंग आहे. दुसरा ऑप्शन असा आहे 4 ग्रॅम ऍटम ऑफ हायड्रोजन, ते बरोबर आहे, म्हणजे आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. परत तिसरा ऑप्शन आहे 1.81 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ CH4, हे पण रॉंग आहे, कारण CH4 चे मॉलिक्युल्स किती पाहिजेत, 1 मोल CH4 आहे, म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर इतके, पण त्यांनी सांगितले 1.81 की जे रॉंग आहे. 3.0 ग्रॅम कार्बन, ते पण रॉंग आहे, कारण कार्बन किती आहे, 12 ग्रॅम. सो द करेक्ट आन्सर इज बी. फोर्थ क्वेश्चन काय बघा, 7.5 ग्रॅम ऑफ गॅस ऑक्युपाय 5.8 लिटर व्हॉल्यूम, 5.8 लिटर व्हॉल्यूम ऑफ STP, द गॅस इज, असा कोणता तो गॅस आहे. ठीक आहे, मग कसं सॉल्व्ह करायचं बघा. 5.8 लिटर जर गॅस असेल तर त्याचा मास किती असेल, तर त्याचा मास आहे 7.5 ग्रॅम. ठीक आहे, म्हणजे हे जे व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे 5.8 लिटर, हे व्हॉल्यूम मोलर व्हॉल्यूम आहे का, नाही. मोलर व्हॉल्यूम किती आहे सांगा पहिला. मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.4 लिटर आहे. दॅट इज काय, दॅट इज इन 22.4 लिटर 1 मोल गॅस, 1 मोल गॅस इज प्रेझेंट, असा अर्थ असेल. म्हणजे कोणताही गॅस असेल त्या गॅसचं 22.4 लिटर इतकं व्हॉल्यूम आपण घेतलं तर त्या गॅसची क्वांटिटी किती असणार आहे, 1 मोल. ठीक आहे, 5.8 लिटर मध्ये 7.5 ग्रॅम, तर मला सांगा 1 लिटर गॅस मध्ये किती क्वांटिटी असणार, 7.5 डिवाइड बाय 5.8 ग्रॅम. ठीक आहे, मग 1 लिटर साठी एवढा असेल तर आपल्याला मोलार व्हॉल्यूम साठी बघूया ना. मोलार व्हॉल्यूम साठी किती, 22.4 लिटर साठी 22.4 इंटू 7.5 डिवाइड बाय 5.8 हे ग्रॅम. हे मास किती ते फक्त कॅल्क्युलेट करा. तर हे अप्रॉक्सिमेटली आलं 29 ग्रॅम. आता पहिला हे 29 ग्रॅम मध्ये काय असणार आहे, दिस इज द मोलर मास. हे कोणतं मास आलं रे, हे मोलर मास आलं. का मोलर मास आलं सांगा, कारण हे व्हॉल्यूम कुठला आहे, हे व्हॉल्यूम कुठला आहे, हे व्हॉल्यूम आहे मोलार व्हॉल्यूम. आणि मग इथं जे मास भेटणार आहे ते पण कुठला असणार आहे, मोलार व्हॉल्यूम. याच्यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन काय बघा, तर NO, दुसरा ऑप्शन आहे N2O, तिसरा ऑप्शन आहे CO आणि लास्ट आहे CO2. या प्रत्येक गॅसचा आपण मोलार मास कॅल्क्युलेट करूया. मोलार मास
NO किती असतं 14 प्लस 16 हे येणार आहे 30. इथे येणार आहे 14 इंटू 2 प्लस 16 म्हणजे हे 44. हे आलं 12 प्लस 16 हे 28 आणि तर 12 प्लस 32 हे आलं 44. म्हणजे 29 च्या जवळपास कोण आहे तर ते आहे 30. म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर की ज्याचं नाव आहे NO. ओके, राईट डाऊन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय सिंपल आहे का बघा. तर सिंपल आहे. द नंबर ऑफ ॲटम्स इन 4.25 ग्रॅम ऑफ अमोनिया. आता इथून पुढे तुम्ही कॅल्क्युलेट करा. या डीपीपी मध्ये जे क्वेश्चन तुम्हाला डाऊट होते ते जरा सॉल्व्ह होतात का बघा, नाहीतर नेक्स्ट लेक्चरला आपण ते परत एकदा सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर थांबूया मग इथपर्यंतच. डेली प्रॅक्टिस पेपरमध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जमले नाहीत ते थोडेसे आज प्रॅक्टिस करा, कारण आज आपण खूप सारे कन्सेप्ट घेतलेले आहेत. ठीक आहे, त्या रिवाइज करा आणि मग सॉल्व्ह करा. ठीक आहे, थँक्यू स्टुडंट्स.